3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. अखेरच्या टप्प्यात प्रचाराला वेग. शेवटच्या 4 दिवसांमध्ये जाहीर सभा, रोड शोचा धडाका. मुख्यमंत्री सोलापुरात, संभाजीनगरात ठाकरेंची तोफ धडाडणार. घरोघरी जाऊन संपर्क करण्यावर अधिक भर. अंबरनाथ नगरपालिकेमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपला शह. अजित पवारांच्या राष्ट्रवादीची हातमिळवणी करत सत्ता स्थापनेचा दावा. श्रीकांत शिंदेंच्या खेळीनं रवींद्र चव्हाण चितपट. जळगावमध्ये भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ आमदार सुरेश भोळे मैदानात. प्रभाग क्रमांक 6 मधील उमेदवार शुचिता हाडा यांच्यासह उमेदवारांच्या प्रचार रॅलीमध्ये सहभागी. शाहूनगरमध्ये ठिकठिकाणी आमदार भोळेंसह उमेदवारांचं स्वागत. खोपोलीतील मंगेश काळोखे हत्येचा मुख्य सूत्रधार रवींद्र देवकरसह 13 जणांना अटक. 11 आरोपींना न्यायालयीन कोठडी. जळगावच्या पारोळा तालुक्यातील एका गावात तब्बल 4,900 जन्माच्या बनावट नोंदी. भाटपुरिया अस्तित्वात नसलेल्या गावाच्या नावावर नोंदीचा बांगलादेशी कनेक्शन असल्याबाबत चौकशी सुरू. पश्चिम बंगालमध्ये ईडीला धारेवर धरत फायर ब्रँड ममता बॅनर्जींचा मोदी सरकारवर निशाणा. ईडीच्या कारवाई विरोधात ममतांकडून ईडी विरोधातच 2 एफआयआर दाखल. पक्षाची कागदपत्र पळवल्याचा केंद्रावर गंभीर आरोप. भारत विरुद्ध अमेरिका व्यापार करार मोदींमुळे रखडल्याचा अमेरिकेच्या वाणिज्य सचिवांचा आरोप. भारतानं अमेरिकेचा आरोप फेटाळून लावला. वर्षभरात दोन्ही नेत्यांमध्ये 8 वेळा चर्चा. यंदा अर्थसंकल्प रविवारी मांडण्याची शक्यता. 28 जानेवारीपासून अधिवेशन सुरू होणार. अधिवेशन 2 एप्रिलपर्यंत चालणार. 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करण्याची तारीख निश्चित. मुंबईत थंडीचा कडाका वाढला. पुढील 2 ते 3 दिवस गारवा कायम राहणार. ऐन संक्रांतीच्या अगोदर मुंबईला पुन्हा कडाक्याची थंडी.